नमस्कार. जय शिवराय, जय श्रीराम, जय एकविराय. सध्या महाराष्ट्रात वेगळं असं प्रकरण घडत चाललंय. पुणे हिट अँड रन प्रकरण, तसेच मुंबई वर्ली येथे झालेलं हिट अँड रन प्रकरण. अक्षरशः त्या कावेरी नाखवा ताईला आपला जीव गमवावा लागला. ते प्रकरण होत नाही तर आपला शिलफाटा येथे झालेलं अक्षता म्हात्रे ताईवर फार असं अमानुषपणे वाईट असं कृत्य झालं. ती घटना म्हणजे ताजीच असताना आपल्या चक्क उरणमध्ये, खरोखर सांगतो की मी व्हिडिओ बनवणार नव्हतो, परंतु बनवावा लागला. का? कारण आपल्या यशस्वी ताईवर अमानुष असं कृत्य झालं आणि तिच्या देहाची विटंबना झाली. खरोखर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आज आपल्या राज्यामध्ये घडतात. फार वाईट आहे. आपला महाराष्ट्र आता गुन्हेगारीकडे बोलू लागलाय. काय म्हणावं की गुन्हेगार हा गुन्हा करतो, पोलीस प्रशासन देखील त्यांना पकडतं, त्यांना शिक्षा करते. परंतु एकच गोष्ट अशी सांगतो की ही आपण कुठपर्यंत म्हणजे आपण सहन करत राहणार. नुसत्या म्हणजे काय की माणूस वारला तो आपल्या कुटुंबातलाच आहे. हिट अँड रन प्रकरणामधला जो आपला ज्याने जीव गमावलं, किंवा आपल्या मुंबई वर्ली येथे झालेल्या हिट अँड प्रकरणामध्ये ज्यांनी जीव गमावलं, तसेच आता नुकतेच आता मी एक लोकमतमध्ये बातमी ऐकली की आता वाशी येथे देखील एक हिट अँड रन प्रकरण झालेलं आहे. तसेच अक्षता म्हात्रे ताई किंवा आपल्या यशस्वी शिंदे ताई, काय चाललंय? आपण सुरक्षित नाही आहोत. खरंच सांगतो तुम्हाला, आपण सुरक्षित नाही आहोत. आपल्या बहिणी सुरक्षित नाही आहेत. तर काय आता याच्यावर उपाययोजना काय आहे? तर सर्वांना एकच सांगतो की सोशल मीडियासारखी तुमच्याकडे एक सुंदर अशी ताकद आहे. तेव्हा हॅशटॅग मोहीम राबवून जेवढे प्रकरण झालेले आहेत त्या सगळ्यांना कडक शिक्षा व्हावी. जी आता शिक्षा होते त्यापेक्षा देखील कडक शिक्षा व्हावी. तरच हे सर्व गुन्हेगार जे आहेत ना ते जागेवर येतील. नाहीतर काय होईल की नॉर्मल शिक्षा झाली किंवा एखाद्या प्रकरणामध्ये सुटला तर ते गुन्हे करत राहतील. तर ह्या सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो की खरोखर सांगतो की एखादी न्यूज व्हायरल करण्याची ताकद ही तुमच्यामध्ये आहे. आता आपल्याकडे सोशल मीडियासारखी एक ताकद आहे. सर्वांनी प्रत्येक न्यूज व्हायरल करा, जेणेकरून आपल्या या शासनाला त्यांना कडक शिक्षा होण्यासाठी भाग पडेल. आणि तुम्हाला मी एकच सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला एक विनंती आहे की जेवढे काही प्रकरण आहेत, जेवढे काही प्रकरण झाले, जेवढे हे दोषी आहेत, आरोपी आहेत, यांना कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे. आता मी तुम्हाला एकच सांगतो की ह्या सर्वांवर आणखी एक उपाय आहे जो आपण जर केला, राबवला तर खूपच छान होईल. तो म्हणजे राष्ट्रवीर संघ आयोजित युद्धकला प्रशिक्षण, शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण, जेणेकरून आपण स्वतःचं संरक्षण करू, सेल्फ डिफेन्स, आत्मसंरक्षण. तर त्यांचा जे नंबर वगैरे आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तसेच इथे आपल्या व्हिडिओमध्ये बॅनर देखील देत आहे. आणि लवकर त्यांच्या वर्गाची देखील मी भेट घेऊन त्याचा सुंदर व्हिडिओ देखील तुमच्या समोर मी सादर करणार आहे. तेव्हा खरोखर सांगतो, आपल्या अक्षता म्हात्रे ताईला, कावेरी नाखवा ताईला आणि आपल्या यशस्वी शिंदे ताईला न्याय मिळालाच पाहिजे. पुणे हिट अँड रन प्रकरण आणि आताच वाशी येथे झालेला जे काही हिट अँड रन प्रकरण आहे, तर त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. कारण हा महाराष्ट्र आहे, हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. इथे न्यायाला न्याय मिळालाच पाहिजे. जय शिवराय.